हॅलो फ्रेंड्स, ॲग्रिकॉस सबका बॉस या आपल्या चॅनलवरती सर्व कृषी मित्रांचं स्वागत आहे. आज पेपर झालेला आहे. आज 23 तारीख आहे आणि सकाळच्या आणि दुपारच्या दोन्ही शिफ्टमध्ये आज पेपर झाले. तर ते पेपरमधील काही महत्त्वाचे मुद्दे आज देखील आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. तर जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते आपण महत्त्वाचे मुद्दे GK, गणित बुद्धिमत्ता, इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण आणि ॲग्रिकल्चरमधील काही आहेत. तर ॲग्रिकल्चरमध्ये काही क्वेश्चन देखील टाकण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. आणि मराठी व्याकरणवरती प्रश्न नाही आहेत टाकलेले, पण कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत, इंग्लिश ग्रामरवरती कोणत्या टॉपिकमध्ये आहेत, गणित बुद्धिमत्तेमध्ये कोणत्या टॉपिकवरचे आहेत आणि GK वरती कोणत्या टॉपिकवरती आलेले आहेत क्वेश्चन. तर ह्याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओचा देखील फायदा झाला असेल, तशा कमेंट देखील आलेल्या आहेत. तर ज्यांचा उद्या पेपर असेल सकाळच्या आणि दुपारच्या शिफ्टमध्ये तर आपला टोटल जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो जर एकत्र केले, आपले 23 पार्ट आहेत, तर एकत्र केले तर 6 तासाच्या आसपास प्लस 6 तास प्लस असा व्हिडिओ टोटल बनतोय. तर ते तुम्ही बघा व्हिडिओ, नक्कीच त्याचा काहीतरी रिव्हिजनचा आपल्याला फायदा होईल. तर ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण सुरुवात करू. GKचे कोणते क्वेश्चन आले होते. तर GKमध्ये जे क्वेश्चन आले होते तर स्वच्छ शहर कोणते असा प्रश्न आलेला. तर सर्वेक्षण जे झालेलं आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2018, तर त्याच्यामध्ये जे काही शहरं आहेत ती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. 3 नंबरला महाराष्ट्र आहे आणि जर जिल्हा म्हटलं तर जिल्ह्यात आपला सातारा 1 नंबरला आहे. तर ते तुम्ही बघा फक्त एकदा ओव्हरव्ह्यू. आता प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मराठी महिन्यावर 2 प्रश्न, पौर्णिमा व नवरात्र ह्याच्यावर आलेले आहेत. निवडणूक आयुक्त कोण आहेत. तर सत्यजित रे यांच्यावर यांचा जो फेमस पिक्चर आहे पाथेर पांचाली, तर त्याच्यावरती प्रश्न आहे. जास्त द्विशतक किंवा शतक कुणी मारले, असं हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की खेलो इंडियावर आहे आणि सणावरती एक प्रश्न आहे. तर हे GKचे प्रश्न झाले. त्यानंतर इंग्लिश ग्रामर जे काय आहे, तर इंग्लिश ग्रामरवरती टेन्सवरती प्रश्न विचारला आहे, फ्रेजवरती प्रश्न विचारला आहे. आपण आधी देखील सांगितलं फ्रेज प्रेपोजिशन वगैरे करून जा. सिक्वेन्सवरती प्रश्न विचारला आहे, सिनॉनिम्स विचारलेत आणि आर्टिकल वगैरे विचारलेत, प्रेपोजिशन आहे, ग्रॅमॅटिकल एरर डिटेक्शन आहे आणि क्वेश्चन टॅग आणि पॅसिव्ह व्हॉइसवरती इंग्लिश ग्रामरवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये काळ, काम, वेगवरती जवळजवळ 3 क्वेश्चन विचारलेत. शेकडेवारीवर देखील 3 क्वेश्चन, वयवारीवर 3 आणि शृंखला ज्या आहेत नंबर सिरीज त्याच्यावरती 3 क्वेश्चन विचारले आहेत. कोडिंग आणि डिकोडिंगवर 2 क्वेश्चन विचारलेत आणि चुकीची रचना ओळखा याच्यावरती देखील 1 क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर राहिला जो काही पार्ट आहे तो आहे मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरण अलंकारवरती 4 क्वेश्चन आहेत. काळ ओळखा तर त्याच्यावरती देखील आहेत क्वेश्चन. वृत्ते 2 क्वेश्चन विचारलेत. समास ओळखावरती 4-5 विचारलेत. म्हणीचा अर्थ त्याच्यावरती देखील क्वेश्चन काय विचारलेत. प्रयोगावरती विचारलेत. तर सगळ्यात महत्त्वाचे जे क्वेश्चन आहेत, मी तुम्हाला म्हटलेलं मित्रांनो आधी एका व्हिडिओमध्ये कुठल्या तरी मी सांगितलं की मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक करून जा, आयोग आहे तसा क्वेश्चन टाकते. तर ते सार्थ ठरलेलं आहे आपलं, सांगितलेलं आधी की त्या पुस्तकातून जसेच्या तसे क्वेश्चन आलेले आहेत. सो ते पुस्तक चांगलं करा. एवढंच काय, इकडं आयोगाचं MPSCमध्ये देखील प्रश्न आहेत ते जसेच्या तसे पडतात. त्यामुळं सरळ सेवेला तर अर्थातच तोच योग्य सोर्स आहे असं मला वाटतं. ॲग्रिकल्चर जो आहे तर ॲग्रिकल्चर टॉपिकमध्ये मी एकदा फास्टमध्ये ओव्हरव्ह्यू घेतो. ज्यांना कोणाला डिटेलमध्ये बघायचं असेल त्यांनी पॉज करा आणि लिहून घेऊ शकता कोणत्या टॉपिकवरती आले. तर ॲग्रिकल्चरमध्ये पॉलिनेशन एजंट ऑफ कोको आणि कॉन्सन्ट्रेशन सोडियम बेन्झोएट, प्रेपोगेशन मेथड ऑफ पियर, टेम्परेचर रिक्वायरमेंट टू कंट्रोल वॉट डिसीज ऑफ पोटॅटो हा प्रश्न आल्यानंतर शॉर्ट ड्युरेशन क्रॉप पोटॅटो, टोमॅटो, कोलोकॅसिया, चिली तर हे आलेले आहेत. हाऊ टू डिटरमाइन प्लांट स्पेसिंग इन फ्रूट क्रॉप हा एक प्रश्न आला आहे. नंतर सायंटिस्ट नेम ऑफ मस्क मेलॉन हा प्रश्न आला आहे. फ्रीजिंग टेम्परेचर ऑफ गार्लिक पण आलेला आहे प्रश्न. त्यानंतर कॅम्प प्लांटवरती आलेला आहे, pH वरती आलेला आहे, ETL वरती आला आहे. एक्सटर्नल स्टोरेज ज्या पेस्ट असतात त्या स्टोरेजच्या पेस्ट कोणत्या आहेत त्यांच्यावरती देखील प्रश्न आला आहे. तर प्रोजेक्टर साईज किती असावी तर ते देखील आला आहे. फीडचा सीड रेट किती असावा. तर IVPLचा फुल फॉर्म विचारलेला होता आणि इन्फिल्ट्रेशन, पोटॅशियम कंटेंट इन DOP आणि
PH रिक्वायरमेंट किती पाहिजे असते आजोराला, तर अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. या ठिकाणी वेळेचं बंधन आणि काही कारणास्तव उत्तरं मी नाही देऊ शकत, तर उत्तरं तुम्ही शोधू शकता मित्रांनो. सो बघा, आणि उद्याच्या एक्झामसाठी परत एकदा सर्वांना ऑल द बेस्ट. चांगला पेपर लिहा. धन्यवाद.